वक्त्यावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या न्यायाने। आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो, उपस्थित झालो, निमित्त सर्वांना माहिती, पण सांगणं माझं आज या ठिकाणी कर्तव्य आहे। आज या ठिकाणी ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्या मातोश्री या घरातील काळभोर परिवारातील ह्या माता जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं। कैलासवासी गबा जनाबाई नरसिंग काळभोर आणि या मातेच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मला ज्यांनी निमंत्रित केलं त्यांचंही या ठिकाणी आभार मानते। बाबांनीच मला वाटतं संपर्क केला होता। बसले बाबा? शेंडगे बाबा या ठिकाणी, शेडगे नाना यांनी या ठिकाणी मला संपर्क केला, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं एकत्रित दर्शनाचा योग आज या ठिकाणी मला मिळाला आणि या परिवारामध्ये ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन सुंदर पद्धतीने केलं त्या परिवाराचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी। आज या परिवाराने आपल्या मातेच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने सुंदर असं नियोजन केलेलं आहे। हा परिवार म्हणजे या मातेच्या पाठीमागं असणारा ही त्यांची 4 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत। त्यांचा मुलगा बाळासो काळभोर, तसेच हरिश्चंद्र नरसिंग काळभोर, तसेच वसंत नरसिंग काळभोर आणि काकासो नरसिंग काळभोर, अशा पद्धतीने त्यांची 4 मुलं आहेत आणि त्यांच्या 3 मुली आहेत। शकुंतला नारायण घोरपडे, तशीच त्यांची दुसरी मुलगी चतुरा बबन घोरपडे आणि त्यांची तिसरी मुलगी सुरेखा दिनकर शितोळे। अशा पद्धतीने हा त्यांचा सुंदर असा परिवार आहे, वटवृक्षासारखा परिवार आहे। परंतु या परिवाराला मूळ बहार करणारं जे होतं ते मात्र आज आपल्यामधून निघून गेलेलं आहे आणि यासाठी आपला सर्वांचा हा अट्टहास आहे। लक्षात घ्या, वर्षश्राद्ध म्हणायचंच कशाला, तर जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध। आपल्या मातापित्यांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न, केलेला अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी। विठ्ठल विठ्ठल। आणि या ठिकाणी सुंदर अशी सर्वांची साथ आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेली, या ठिकाणचे सर्व गायक मंडळी असतील, आमच्यासोबत आलेले महादेव महाराज असतील, तसेच पेटीवादक असतील। बाबा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहिलेलं आहे मी, भोसले महाराज, जोगवडे महाराज असतील, बाबा असतील, हां, त्यानंतर आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे, तसेच विनेकरी असतील, सर्व संस्थेतील विद्यार्थी असतील, हे सर्वांची साथ आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कार्यक्रमाला ज्यांची साथ आहे, आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती अवलंबून आहे, ती माईक सिस्टीम। काकांची सिस्टीम फार सुंदर असते आणि जेव्हा मला काका दिसले त्यावेळेस म्हटलं आता टेन्शन नाही, आता कार्यक्रम एकच नंबर होणार, कारण सिस्टीम सगळ्याकडे असते हो, परंतु त्यातलं नॉलेज पाहिजे, ते कसे लावायची, कसा आवाज द्यायचा, आणि काकांना त्यातलं पूर्ण नॉलेज आहे। त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर खूप समाधान वाटलं। सर्वांची साथ आहे, सर्वांची उपस्थिती आणि सर्वांच्या उपस्थितीने सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। विठ्ठल विठ्ठल। लक्षात घ्या, आपल्यावरती ऋण असतं आपल्या वाडवडिलांचं। आपली माता किंवा पिता गेल्यानंतर त्या निमित्ताने पिंडदान करणं हे शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे। पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण। आणि म्हणून आज या ठिकाणी वर्षश्राद्धाचा विधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वर्षश्राद्ध पिंडदान फक्त आपल्या हिंदू धर्मामध्येच केलं जातं, बाकी कोणत्याही धर्मामध्ये केलं जात नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत की आपण सर्वजण हिंदू आहोत, हिंदू धर्मामध्ये आपला जन्म झाला। आणि खऱ्या अर्थाने वर्षश्राद्ध मी सांगितलं तुम्हाला, हे वर्षश्राद्ध करायचं का, कारण आपले जे वाडवडील आहेत ते गेल्यानंतर त्यांना मार्ग सुखकर जर व्हावा असं वाटत असेल तर त्या निमित्ताने वर्षश्राद्धाने त्या निमित्ताने कीर्तन झालं पाहिजे। कारण माऊली म्हणतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजांना मार्ग सुखकर होऊन द्यायचा असेल तर नामसंकीर्तन झालंच पाहिजे, विधी हा झालाच पाहिजे। जर हा विधी आपण केला तर आपले जे
पितृजन आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतात, परंतु ज्या घरामध्ये हे विधी होत नाही, पिंडदान होत नाही, पितरांची शांती होत नाही, त्या घरामध्ये कधीच शांती मिळूच शकत नाही, यश मिळू शकत नाही, कीर्ती मिळू शकत नाही. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. शास्त्रामध्ये याला खूप महत्त्व आहे. नामदेव महाराज सुद्धा सांगतात, नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आणि म्हणून या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झाला आणि त्या निमित्ताने हा अभंग सेवेसाठी घेतला. पण मुलाने जरी या ठिकाणी मुलगा जरी जागा असला तरी महाराज सांगतात, धन्य माता पिता त्याचे माता पिता धन्य, जो मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. बघा या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. म्हणजे बघा तुम्ही, एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, पण जरी त्याला कीर्तनाला आणलं तरी तो कीर्तन ऐकत नाही, कुठंतरी एखाद्या खांबाला टेकून झोपी जाणार. बलात्कारे जरी आणीला कथेसी, निद्रागे लोडासी टेकून या साईडने एक अशा काही लोकांना हितही कळत नाही आणि तो ते हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही. म्हणजे समाजामध्ये एक वर्ग असा आहे, तो म्हणतो की पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा महाराज लोकांचा धंदा आहे. पण जोपर्यंत जगायचंय, जोपर्यंत मज्जा करायची तोपर्यंत त्याला हितही कळत नाही आणि तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही. पण जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, महाराज सांगतात, धन्य माता पिता. कीर्तन नेहमी लक्षार्थाने ऐकायचं, कीर्तन वाच्यार्थाने कधीच ऐकायचं नाही. लक्षार्थ पाहिजे, वाच्यार्थाने ऐकलं तर अनर्थ होऊ शकतो. मराठी भाषा आहे त्यामुळे लक्ष पाहिजे. आता या ठिकाणी महाराज सांगतात की तुम्ही आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. पहिला प्रश्न असा आहे की आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे आपलं शरीर आहे का? नाही. आपल्या शरीरामध्ये जो कोणी जागा आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला जागे राहायचंय का? कारण शरीर हे टिकणारं नाही. बघा आज शरीरासाठी जगणारी काही लोक आहेत, हां, त्यामुळे ह्या बाबतीत आपण जागं राहायचं नाही. मग जागं राहायचंय, जागं राहायचं म्हणजे काय? रात्रीचं झोपायचं नाही. जागं राहायचं म्हणजे काय? मी तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, मग तो उभा राहतो म्हणजे काय, कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळेजण काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. विठ्ठल विठ्ठल. मग कोण म्हणतं की आपण जागे नाही? आपण पण जागेत ना. आपण पण रात्रंदिवस जागे. पण कशासाठी? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. प्रत्येकाला असं वाटतं ल्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची करी हाव संसारी. यासाठी आपण जागे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणाचे भांडण तंटे नसावीत आणि आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. बघा, पण जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा सांगितलेली आहे की माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे. दिवा विजून गेला तर तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले आता सावध राहून काय उपयोगाचं आहे का? तसं वेळ निघून गेली आता जागे राहून काही उपयोगाचं नाही. नाही तर बघा काही काही लोक वेळ निघून गेल्यानंतर जागे राहतात, आहे की नाही? एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं, बाबा घर पेटतंय बाहेर या. नाही नाही अगोदर टिकावा ना. पण बाबा घर पेटते. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. जे काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. त्यामुळे कधी जागं राहायचं याची पण एक मर्यादा आहे.
उठा जाये वारे आता स्मरण करा पंढरीनाथा वाले चरणी ठेवा माता चुकावी वेता जन्माच्या उठा जागे वारे स्मरण करा मोठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या। संत महात्म्यांनी आपल्याला जागी राहण्याची मर्यादा सांगितलेली आहे। बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे परमार्थ करा, आपण कधी म्हातारपणी नाही तरुणपणामध्ये केला पाहिजे। मग तुम्ही म्हणाल मग आम्ही वयस्कर लोकांनी कीर्तनाला यायचं की नाही? मी असं म्हणत नाही की म्हाताऱ्या माणसाने परमार्थ करू नये। माझं म्हणणं काय, परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारं झाल्यावर परमार्थ करू नका। कारण तरुणपणामध्ये परमार्थ करणं आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे। काय फरक आहे? तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, तुमच्या भाषेत सांगते, आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचं, म्हणजे उलट होतंय ना। म्हणून आता काय काय लोकांनी तर ते परमार्थ हे सगळं म्हातारपणावर ढकलून दिले। ते म्हणतात बघू म्हातारपणी वारी माळी सगळं, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी मरणार आहे? कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? नाही। आणि जर म्हातारपण नाही चालत तर परमार्थ कधी करणार? घडी घडी काळ वाटयाची पाहे 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 काळ वाट याची बाहे